शिवसेना जिला प्रमुख व भिवंडी महानगर पालिका के पूर्व नगर सेवक सम्माननीय श्री डॉक्टर देवानंद जी थले का जन्मदिन उनके ही निवास स्थान भिवंडी तालुका के कशेली गांव में उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर शिवसेना के ज्येष्ठ नेता कृष्णकांत जी कोंडलेकर, शिवसेना उपनेते विश्वास जी थले, भिवंडी पूरब के माजी आमदार रुपेश जी महात्रे, शिवसेना तालुका प्रमुख अरुण आरसी पाटिल, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी सदस्य जिला परिषद थाने देवेश पाटिल उर्फ बबलू सेठ के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व शिवसैनिक महिला व पुरुषों ने उपस्थित होकर सम्माननीय श्री डॉक्टर देवानंद जी थले को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आपल्या सर्वांच्या परिचयाचे एक लाडकं नेतृत्व देवानंद रूपचंद्र थले यांचा 52वा वाढदिवस आहे। हे बघता बघता 50 वर्ष कधी उलटून गेली कळलं नाही आणि 52व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे। आज मला सांगावं असं वाटतं की कशेली गावाचा कायापालट करताना या संपूर्ण तालुक्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीने काम केलं नव्हतं, असं काम त्यांनी केलं। आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि त्यांच्या कामाचा प्रगतीचा आलेख सतत वाढत राहिला। आजच्या दिवशी एक मनात हुरूर लागून राहिलेली आहे की आता म्हणजे कशेली सोडून दुसऱ्या कुठेतरी काम करण्याची त्यांना संधी मिळावी असं वाटतंय। कारण त्यांना गरुडाचे पंख आहेत, चिमणीच्या पंखातून आता काही काम होणार नाही, गरुडाचे पंख लावलेले आहेत, तर झेप मोठी कुठेतरी घ्यायला मिळावी असं वाटतंय। आणि ती झेप मिळाल्यानंतर मग त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेले जे काही सुप्त इच्छा असतील, आकांक्षा असतील, त्यांना निश्चितपणे वाव देता येईल असं मला वाटते। आणि आजच्या या चांगल्या दिवशी चांगलं काम करण्यासाठी, चांगल्या लोकांचा संपर्क वाढवण्यासाठी आणि सर्वांशी हितगुज करण्यासाठी आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो। देवानंद थले यांच्या 52व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेला देवानंद थले यांचा सर्वसामान्य जनतेमधला कार्य आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपलं जे जे काही काम आहे ते सुद्धा आपण करून घेतलेलं आहे। 52 वर्ष काही फार मोठी झालेली नाही, फार कमी आहेत आणि त्यांना आता खूप वर्ष काम करण्यासारखी संधी आहे। आणि या वयामध्ये खूप जरी काम केलेलं असलं तरी देखील पुढे चांगलं जास्त याच्याहून जास्त काम करण्याची संधी त्यांना वयाने पण दिलेली आहे, शरीराने पण दिलेली आहे। आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर आहे। आपण सर्वजण ही इच्छा व्यक्त करतोय की देवानंद थले यांनी आपली परिसीमा वाढवावी, पुढे 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 सतत जात राहावं आणि अशा स्वरूपाची भावना आपली सर्वांचीच आहे आणि ते त्याला कॅपेबल पण आहेत, तेवढी त्यांची हिंमत आहे आणि सर्वोपरी त्यांच्याबरोबर ज्या ज्या काही असायला पाहिजे त्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, त्याची संधी त्यांनी घ्यावी आणि किती घ्यावी हे त्यांनी ठरवायचं आहे। आणि आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी सर्वजणच आहोत, तेव्हा त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा देताना बाकी आमच्या सहकारी सुद्धा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणार आहे। मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतोय की आपली कार्याची घोडदौड अशीच पुढे चालू राहावी आणि परमेश्वराने आपल्याला हे काम करायला अत्यंत चांगल्या प्रकारचं आयुष्य
आरोग्य हे आपल्याला देवो अशी प्रार्थना देवापुढे करून मी माझ्या शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा माणूस मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला जरा पण क्लिक होत नव्हता. तुम्ही वाचला असेल लेखामध्ये की असं वाटायचं की जे पारंपरिक जी बिल्डर मंडळी कशी असतात तशा पद्धतीचं असेल. मी एकदा त्यांच्या सहवासात आलो आणि आयुष्यभर ह्या माणसाच्या मिठीतच राहावं असं वाटलं. ह्या जन्मात बायको त्यांची आहे तर पुढच्या जन्मात जर मला मागणीचा जन्म मिळाला तर मी लग्न करून त्यांच्याबरोबर संसार करेन. इतके आम्ही प्रेमात पडलो. माझं सहजासहजी कुणाशी पुढाऱ्यांशी पटत नाही, परंतु ह्या माणसाशी इतकं पटलं की दिवसाभरात त्यांचा जर कधी फोन आला नाही तर रात्र अस्वस्थ वाटते. एक समाधान माणसाच्या ह्या चेहऱ्यावरती जे अलीकडे पुढाऱ्यांच्या नाही. मी अनेक शाखा प्रमुखांचे, विभाग प्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झालेले पाहिले, मात्र अनेकांचं मन आजही महानगरपालिकेच्या 4थ्या माळ्यावरती शहर विकासमध्ये घुटळलेलं बघायला मिळतं. कारण चेहऱ्यावरती मोठं झालेल्याचं समाधान नाही. काहीही राजकारणात त्यांच्या हात पदरात अजून पडलेलं नाही, मात्र तरी सुद्धा त्यांचा समाधानी चेहरा हेच त्यांच्या आयुष्याचं फार मोठं गमक आहे. ईश्वरा, त्यांना कधी मंत्री करशील, खासदार करशील, आमदार करशील, तुला माहीत, मात्र हा चेहऱ्यावरचं त्यांचे जे समाधान आहे हे समाधान मात्र आम्हाला आयुष्यात मिळव. आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय देवानंद थले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सन्मान्य व्यासपीठ, एवढ्या वरिष्ठ लोकांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर मी माईक घेण्यापूर्वी त्यांची सगळ्यांची मनस्वी क्षमा मागतो. आणि आजच्या चांगल्या दिवशी आपण सगळं, त्यांनी आता सांगितलं का मग मायेचा मोह, माणसाला मायेचा मोह असला पाहिजे, प्रत्येकावर प्रेम असला पाहिजे. त्याच्यात तो गुण आहे की कोणी माझं त्यांचं एवढं चांगलं आहे. आमच्या दोघांचं बंधू भावाप्रमाणे एकमेकावर प्रेम आहे. माझ्यावर त्यांनी सदैव प्रेम दिलं. आज ही काल ही उद्याही असणार आहे. पण आता थळे साहेबांनी सांगितलं ना ते कशेळीच्या बाहेर, थळे साहेब कशेळीच्या बाहेर नाही. मला असं वाटते पुढच्या वेळेला ते विधान भवनात हे आवाज आपण सगळ्यांचं प्रेम मनापासून जर त्यांच्यावर असलं, सगळ्यांनी प्रेम आपण त्यांना दिलं पाहिजे. कारण हे तिथे असलेला फॉर्म्युला आहे, तिथला फॉर्म्युला आहे, हा तिथेच गेला पाहिजे. आपण सगळ्यांनी आपल्या चांगल्या दिवशी त्यांना शुभेच्छा देऊन आपण सगळ्यांचं प्रेम असंच आपण सदैव त्यांच्यासोबत ठेवलं पाहिजे. सदैव सर्वांनी त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. ही चांगल्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो. तो माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देव म्हणजे देवानंद थलेजी, त्यांचा आज वाढदिवस बोलला तर आमच्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा अध्यक्ष आहे की खरोखरच त्यांनी आमच्या या जिल्ह्यातल्या तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांचं एवढं मन बोलवलं की त्यांच्याकडे सर्वांचं प्रेम वाढलेलं आहे. आणि आज खरोखरच त्यांचा 52वा वाढदिवस आहे. मी त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना आणि आमच्या सर्व मित्रांना असं देवानंद थले साहेबांना आशीर्वाद द्या की खरोखरच आता थले साहेबांनी, आपल्या कोंडेकर साहेबांनी यांनी जी थले साहेबांबद्दल माहिती दिली ती अशी आहे की राजकारणामध्ये थले साहेबांचा योग कधी येणार ते माहीत नाही, पण सर्वांची इच्छा आहे की त्यांनी विधान भवनमध्ये पोहोचावं. आणि खरोखर या चांगल्या दिवशी त्याला शुभेच्छा देतो आणि आता वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. धन्यवाद. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. खरं म्हणजे देवानंद थले साहेबांची आणि आमची ओळख गेल्या 18 वर्षापासून आहे. परंतु साहेबांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केलेले आणि छत्रपती शिवरायांच्या मंदिरासाठी आम्हाला लाख रुपयाची मदत सुद्धा केली होती. तसेच वेळोवेळी खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन सुद्धा आम्हाला त्यांचं लाभलं जातं. कधीही कोणती चांगली गोष्ट असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. नेहमीच त्यांचं सहकार्य आणि त्यांचं पाठिंबा आम्हाला लाभत असतो. साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबेच्या तुम्हाला मी आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो की आपणास उदंड दीर्घ आयुष्य लावलं. हीच ईश्वरची प्रार्थना. उत्कृष्ट कुठल्या प्रकारे शुभेच्छा
आपण उद्योग केल्याशिवाय जाऊ नये.